ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नाशिक विभागातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या बोगस शालार्थ आयडी आणि बनावट शिक्षक भरती घोटाळ्याचे पडसाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहेत। नुकताच एसआयटी समितीने शिक्षण आयुक्त पुणे यांना सादर केलेल्या अहवालातील आरोपी शिक्षकांची यादी सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर अंमळनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या यादीमुळे अनेक संस्था चालक, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि लिपिक अडचणीत आले असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात रंगली आहे। या संपूर्ण प्रकरणात बोगस शालार्थ घोटाळ्याचा कथित मास्टर माइंड म्हणून ओळखला जाणारा संस्था चालक शरद शिंदे आणि त्याचे सहकारी डी पाटील हे विशेषतः अडचणीत आल्याचे बोलले जात आहे। नाशिक विभागातील विविध शाळांमध्ये बनावट शिक्षक नियुक्त्या, खोट्या आवक-जावक नोंदी आणि बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाकडून वेतन काढण्याचे प्रकार संगनमताने राबवले गेल्याचे आरोप या आधीपासून होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या बोगस भरती प्रक्रियेदरम्यान शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर डोनेशन घेतल्याचेही आरोप समोर आले आहेत। एसआयटी अहवालातील यादी सार्वजनिक झाल्यानंतर अनेक शिक्षकांनी दिलेली डोनेशन रक्कम परत मिळवण्यासाठी शरद शिंदे व डी पाटील यांच्याकडे तगादा लावल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे या दोघांवर आर्थिक आणि सामाजिक दबाव मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।